आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मनोज जरांगे पाटील यांच्यावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपटावर सकल ओबीसी समाजाचा आक्षेप। चित्रपटातील दृश्य हटवण्याची सकल ओबीसी समाजाचे मंगेश ससाणे यांची मागणी। ओबीसींचं शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार। ओबीसी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री शिंदे सविस्तर चर्चा करतील। उद्या दुपारी 4 वाजता भेट होणार। विधानसभेला 90 जागा मिळाव्या ही आमची अपेक्षा। दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। आजारपणातून बरे झाल्यानंतर वळसे पाटील पहिल्यांदाच बैठकीला उपस्थित। राज्यात समाजवादी पार्टी विधानसभेच्या 35 जागा लढवणार। राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने निर्णय। आमदार अबू आझमी लवकरच अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करणार। विधानसभा निवडणूक लढवता यावी म्हणून माजी मंत्री सुनील केदार यांची उच्च न्यायालयात धाव। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रकरणात केदार यांना शिक्षा। निवडणूक लढवता यावी या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर 20 जूनला सुनावणी। शरद पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। पुणे जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत बैठक बोलावण्याची विनंती। सांगलीत जयंत पाटील समर्थकांकडून विशाल पाटील विश्वजित कदमांना रील्समधून थेट इशारा। जयंत पाटील समर्थकांचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल। जयदत्त क्षीरसागर यांनी काल भूमिका घेतली पाहिजे होती, जी भूमिका स्पष्ट करत नाहीत। संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। सध्या कुणीच प्रतिस्पर्धी दिसत नाही। या निवडणुकीत सर्वांचा दी एंड होईल असाही दावा। लोकसभा निवडणुकीत एनसीपीचे नेते सोबत होते, मात्र कार्यकर्ते नाही। लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा रोष राष्ट्रवादीवर। भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमत, सूत्रांची माहिती।